नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या श्री महालक्ष्मी चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी आणि ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती आलेली आहे शुक्रवारी. शुक्रवार हा वार असतो माता लक्ष्मीसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की गणपती बाप्पा यांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे त्यांचे माता-पिता आणि माता लक्ष्मी. लक्ष्मीच्या सुद्धा प्रत्येक पूजेमध्ये भगवान गणेशांची पूजेचा मान सर्वप्रथम माता लक्ष्मीने दिलेला आहे. तर या दिवशी आपल्याला अशी पूजा मांडायची आहे. ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मांडू शकता. ही अत्यंत महत्त्वाची पूजा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा केली जाते. आज आहे धनिष्ठ नक्षत्र, त्यामुळे या नक्षत्रामध्ये संकष्टी चतुर्थी आलेली आहे. ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामुळे तुम्हाला धनप्राप्ती जर हवी असेल किंवा तुमच्या घरी धन कायमस्वरूपी तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे राहावं, तुमच्या धनामध्ये जर वाढ व्हावी, तर ह्या संकष्टी चतुर्थी दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा तुम्हाला अशी करायची आहे. तर बघा, पूजा अगदी साधी सोपी आहे. तुम्हाला एक वस्त्र अंतरायचं आहे, त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, ती तुम्हाला गणपती बाप्पांसोबत तुम्हाला स्थापन करायची आहे. माता लक्ष्मीचं आवडतं जे आहे शंख, ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीचं हे आहे कासव, हे तुम्हाला तांदळामध्येच या दिवशी ठेवायचं आहे. कारण याच्या पाठीमागे जे अंक आहेत, हे बघू शकता तुम्ही अंक, ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि हे माता लक्ष्मीचं यंत्र आहे. त्यामुळे या पूजेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पूजा तुम्हाला मांडायची आहे. तर धनप्राप्तीसाठी ही पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर तो कोणता उपाय तर मी पुढे सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. या आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा पाणी खूप महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, पैसा यावा आपल्याकडे, धनदौलत यावं, आपला संसार सुखाचा व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आपण देवपूजा असेल, एखादी सेवा असेल, व्रत असेल, हे करत असतो. जर तुम्हाला खरंच धनाची गरज असेल तर आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या समोर हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. कारण आज धनिष्ठ नक्षत्र आहे आणि हे नक्षत्र खूप दिवसानंतर आज संकष्टी चतुर्थी दिवशी तयार झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे योग हे चांगल्या प्रकारे उघडणार आहेत किंवा असं म्हणावं लागेल की धनाचे दरवाजे उघडण्यासाठी ही पूजा किंवा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बाप्पा जे आहेत आपले, त्यांची अशा प्रकारे पूजा केल्यानंतर तुम्हाला तुपाचाच दिवा आजच्या दिवशी तुम्हाला लावायचा आहे आणि तो लावताना तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्येच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. अशी चौकी जी आहे तुमच्या घराचा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना 5 दुर्वा फक्त व्हायच्या आहेत. ह्या सुकलेल्या दुर्वा आहेत सकाळी घातलेल्या, त्या मी काढत आहे आणि आता संध्याकाळी तुम्हाला या 5 दुर्वा तुम्हाला अशा पद्धतीने त्यांचा जिथं नमस्काराचा हात असतो तिथे तुम्हाला घालायच्या आहेत किंवा ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायच्या आहेत. बघा मित्रांनो, खूप लोकं खूप साऱ्या दुर्वा घालत असतात, पण आजच्या दिवशी तुम्ही अगदी 5 जरी दुर्वा बाप्पांसाठी अर्पण केल्या तरी त्यामुळे बाप्पा प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्यावरती त्यांची कृपा ही निश्चित होणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांचा जो आशीर्वाद देण्याचा हात असतो, त्या हाताकडे तुम्हाला 5 दुर्वा फक्त ठेवायच्या आहेत आणि त्यांना त्यांच्या आवडीचं जे झेंडूचं फूल असतं ते घालायचं आहे किंवा जास्वंदाचं फूल तुम्हाला घालायचं आहे. नसेल तरी झेंडूचं घातलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी गुळाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. कारण गूळ हे मंगलचं प्रतीक आहे आणि 2023 हे मंगळसाठी खूप शुभ मानलं गेलेलं आहे. गणपती बाप्पांना जो कोणी फक्त दुर्वा जरी अर्पण करतो संकष्टी दिवशी, त्याच्या जीवनामध्ये कधीच बाप्पा संकट येऊन देत नाहीत किंवा संकटांचं निवारण हे करत असतात. जरी त्याच्या जीवनामध्ये खूप सारं संकट आलं तरी त्या संकटातून बाहेर काढण्याचे मार्ग हे बाप्पा दाखवत असतात. त्यामुळे मित्रांनो, संकष्टी दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना 5 दुर्वा का होईना फक्त तुम्हाला त्यांना घालायच्या आहेत आणि माता राणीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्यासोबत बाप्पाची आज पूजा करायची आहे. कारण आज आहे शुक्रवार आणि बाप्पा गणपतींना सर्वप्रथम त्यांनी मान दिलेला आहे ती म्हणजे त्यांची माता लक्ष्मी असेल किंवा त्यांची आई असेल, त्यांचे वडील असतील म्हणजे भगवान भोलेनाथ असतील, तर तुम्हाला त्यांची देखील आजच्या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांची पूजा केल्यानंतर तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दुःख आहे, संकटे आहे, त्यांचं निवारण होऊ देत, माझ्या घरी धनाची प्राप्ती होऊ देत. आणि तुम्हाला गणपती स्तोत्र असेल, गणपती अष्टक असेल, हे तुम्हाला बोलायचं आहे. अथर्व शीर्ष हे तुम्हाला आजच्या दिवशी बोलायचंच आहे. आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण 108 वेळा तुम्हाला यापुढे करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण 108 वेळा तुम्हाला करायचं आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला त्यांच्यासाठी मोदक हे बनवायचे आहेत. मोदक नसतील तरी त्यांच्यासाठी जे त्यांच्या आवडीचा भोग असतो, लाडू, मोदक, अशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता. तर असा होता आजचा उपाय. तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दीप प्रज्वलन करायचा आहे गणपती बाप्पांच्या समोर आणि तुम्हाला त्यांना गुळाचा नैवेद्य आजच्या दिवशी संध्याकाळी दाखवायचा आहे. ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. आणि 5 दुर्वा का होईना आजच्या दिवशी त्यांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. दुर्वा आणि गुळ यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि आज धनेष्ठ नक्षत्रामध्ये दुर्वा आणि गुळ एकत्र गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे तुमच्याकडे धनप्राप्ती होणार आहे किंवा धन येण्याचे मार्ग हे उघडणार आहेत. तर ही माहिती शास्त्रज्ञानुसार मी दिलेली आहे. शास्त्राच्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये मी वाचून ही माहिती तुमच्यापर्यंत आणलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.